आज भाजी काय करायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही झटपट तयार होणारी सोयाबीन आणि बटाट्याची भाजी नक्की करून बघा। चवीला खूप छान होते आणि बनवायला अगदी सोपी आहे। त्यासाठी 2 वाटी सोयाबीनच्या वड्या मी भिजवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। त्यानंतर 2 मोठ्या साईजचे बटाटे मी साल काढून असे जाडसर कट करून घेतलेले आहेत। आता अगोदर आपण सोयाबीनच्या वड्या तळून घेऊया। आता अशा तळून घेतल्याने या भाजीला चव खूप छान होते। मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत। इथं तळताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची। त्यामुळे मंद गॅसवरती जर ह्या तुम्ही तळल्या तर ह्या खूप जास्त तेलकट किंवा कढईला चिकटतात। त्यामुळे आपल्याला मोठ्या गॅसवरती ह्या वड्या तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर बटाटे सुद्धा मी अगदी 2 ते 3 मिनिट तळून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच कढईमध्ये अगदी 5 ते 6 चम्मच तेल मी एका दुसऱ्या कढईमध्ये घेतलं आणि त्यामध्ये ठेचलेला लसूण अद्रक घालायचा आहे। इथं तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा, तो सुद्धा परतून घ्यायचा। त्यानंतर एक टमाटरची मी इथं प्युरी घातलेली आहे, ही सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची। त्यानंतर आता यामध्ये मी 2 चम्मच लाल तिखट घातलं, 1 चम्मच धने पूड, 1 चम्मच जिरे पूड, अर्धा चम्मच हळद, त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच इथं मी मटन मसाला घातलेला आहे। तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता। आता हे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे, म्हणजे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आता हे बुडाला लागू नये म्हणून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून अगदी 2 मिनिट आपल्याला हे मसाले मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चम्मच दही घालायचं आहे। दह्याने या भाजीला चव खूप छान येते, त्यामुळे दही आवर्जून घाला। दही व्यवस्थित आपल्याला यामध्ये फेटून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये घातली होती। आता आपले बटाटे आपण तळून घेतलेले आहेत, त्यामुळे शिजण्यासाठी यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर यामध्ये सोयाबीनच्या वड्या आणि बटाटे घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर झाकण ठेवून मंद गॅसवरती अगदी 5 ते 6 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि खूप मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे। परत एकदा मिक्स करून घ्यायचं, वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली अगदी झटपट होणारी सोयाबीन आणि बटाट्याची भाजी। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।